झी 24 तास एक पाऊल पुढे। सर्वसामान्य नाशिककर आणि शेतकरी पाणी टंचाईचा सामना करत असतानाच आता उद्योग क्षेत्रालाही त्याच्या झळा पोचू लागल्यात। मंदीतून सावरतो तोच आता पावसानं दगा दिल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे। नाशिकच्या धरणामध्ये 10 ते 12% पाणी साठा असल्यानं पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येत आहे। त्यामुळे शेतीसाठी आणि उद्योगासाठीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे। नाशिकच्या अंबड आणि सातपूर या औद्योगिक वसाहतीत कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। 8 दिवस पाऊस आला नाही तर यामध्ये आणखीन कपात केली जाणार आहे। त्यांचं म्हणणं आहे की इमिजिएट पाऊस पडला तर अजून एक आवर्तन आम्हाला तुम्ही द्या, तर त्यांना आम्ही कुठलेही नाही देऊ शकत आता असं स्पष्टपणे सांगितलंय। आणि त्यांना सुद्धा 1 दिवसाआड पाणी वापरायची आम्ही सूचना दिल्या त्यांच्या वसाहतीसाठी, आणि ते वसाहतीचे आणि प्रोडक्शनसाठी पण वापरतात एचएलच्या। पॅकेजिंग, प्रोसेसिंग आणि कूलिंगसाठी पाण्याची आवश्यकता असते, पण आता पुरेसं पाणीच उपलब्ध होत नसल्यानं उद्योगांवर याचा विपरीत परिणाम होतोय। कुठल्याही उद्योगाची स्वतंत्र अशी वॉटर स्टोरेज अशी व्यवस्था नाही। म्हणजे जसं घरामध्ये पाणी साठवून ठेवलं जातं किंवा बेसमेंटला टँक असतात, ओव्हरहेड टँक असतात, तसे एमआयडीसी मध्ये ती प्रथाच नाहीये। त्यामुळे जर पाणी पुरवठा खंडित तर त्यांचं प्रोडक्शन खंडितच होणार। हे अशा प्रकारे, आणि मग कदाचित ह्याचं म्हणजे हे कसं 0% ते 100% याच्यामध्ये कुठेही काही उद्योग हिट होऊ शकतात। नाशिक मधल्या जवळपास 400 ते 500 उद्योगांवर परिणाम होऊ लागलाय। जागेचे भाव प्रचंड वाढल्यानं जेवढी जागा उपलब्ध होते तेवढ्या जागेचा वापर फक्त उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो। पाणी साठवण्यासाठी वेगळी जागाच मिळत नाहीये। साहजिकच उद्योगांकडे पाणी साठा नाहीये। त्यामुळे आता पावसा लवकर ये अशी विनवणी बळीराजाबरोबरच उद्योजकही करू लागलेत। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।